वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टलला आलेल्या सर्व जाहिराती अगोदर जिल्हा परिषदेच्या पूर्ण जाहिरातीने एकूण आकडेवारी बघणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर बघा, इथे जाहिरात जी आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती जाहिरात ही आहे. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नंदुरबार यांची जाहिरात आहे. इथे दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे, प्रायमरीची जाहिरात आहे. नंतर आरक्षण न्याय पदं आहेत. पदं किती आहेत नंदुरबारचे? ते एकूण पदसंख्या आहे 84. एकूण जी पदसंख्या आहे ती किती आहे? 84 पदसंख्या आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. इथे जे आहे, इथे बघा तुम्ही, हे जी सर्व पदं आहेत ही सर्व पदे खुल्या प्रवर्गासाठी आहेत. इथं पदसंख्येची दाखवलेली आहे ती खुल्या प्रवर्गासाठी आहेत. 30, 4, 1, 4, 8, 12 आणि 25. ठीक आहे, सर्व कॅटेगरीसाठी किंवा सर्व उमेदवारांसाठी, म्हणजे सर्व याच्यासाठी. कशासाठी? काही समांतर आरक्षणामध्ये आहेत, काही विदाऊट आरक्षण आहे, म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदं किती आहेत? 30, आणि बाकीचे मग समांतर आरक्षणासाठी आहेत. तर 84 जागा आहे नंदुरबारच्या. आता मी थोडं फास्टमध्ये घेतो, कारण की काय होईल की जास्त वेळ नको लागायला आपल्याला व्हिडिओमध्ये, त्याच्यामुळे थोडं लवकरात लवकर घेतो. ठीक आहे, ठीक आहे. याच्यामध्ये आता एक गोष्ट बघा तुम्ही, इथे कशासाठी जागा आहेत नंदुरबारच्या. तर या जागा आहेत मराठी मीडियमसाठी 1 ते 5साठी 46 जागा आहेत. त्यातल्या मराठी मीडियम 6 ते 8साठी, मॅथमॅटिक्ससाठी 10 जागा आहेत. आणि खाली येऊया, खाली परत मराठी मीडियम आहे. सर्व मीडियमच्या जागा आहेत, काळजी करू नका. मराठी मीडियम 6 ते 8 सायन्स लँग्वेज विषयासाठी 10 जागा आहेत. इथे खाली 8 जागा आहेत. ठीक आहे, नंतर इथे बघा, ही मराठी मीडियम 6 ते 8साठी, इंग्लिश मराठी मीडियम 6 ते 8 10 जागा आहे. इथे 8 जागा आहे. एकूण जर वॅकन्सी बघितलं तर एकूण वॅकन्सी किती आहे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नंदुरबार झडपी एकूण वॅकन्सी आहे 84. ठीक आहे, आता अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदेची दाखवतो. दुसरी जाहिरात आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नंदुरबार. इथं प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यूची स्तर आहे हा. इथं जागा किती आहेत? एकूण 20 जागा आहे. हे तुम्हाला उर्दू मीडियमसाठी आहे. बघा, उर्दू मीडियमची जागा आहे ही. उर्दू मीडियमचे जे विद्यार्थी होते त्यांची विचारणा होती आमच्यासाठी जागा आहे किंवा नाही. तर इथे उर्दू मीडियमसाठी किती जागा आलेल्या आहे? 20 जागा आहे नंदुरबारच्या. कोणकोणत्या आहेत त्या बघा. उर्दू 1 ते 5, 6 ते 8साठी सुद्धा आहे. 13 पदं, 4 पदं, नंतर 3 पदं. एकूण पदं जे संख्या जी आहे उर्दूसाठी ती किती आहे? एकूण पदसंख्या आहे 20. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आहे एज्युकेशन ऑफिसर धुळे झडपी. एकूण पदसंख्या आहे 232. पटापट मी तुम्हाला फक्त पदसंख्या सांगतो, आपण नंतर कॅल्क्युलेट करून तुम्हाला एकूण आकडेवारीसुद्धा सांगणार आहे. आणि हे कोणकोणत्या याची पदं आहेत बघा. मराठी 1 ते 5, मराठी मीडियमसाठी. आणि इथं बघा, इंग्लिश मीडियमसाठी विद्यार्थ्यांसाठी चांगली गुड बातमी आहे. इंग्लिश मीडियमसाठी 22 जागा आहे. मराठी मीडियमसाठी 210 जागा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जळगावच्या जागा किती आहेत? एकूण जागा आहे 251. बघा, आपण जी आकडेवारी सांगितली होती तशा प्रकारची आकडेवारी येते. 251 जागा आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही आरक्षण बघू शकता. याच्यामध्ये बघा, इथे आता एवढा वेळ आपल्याला नाही आहे. मराठीसाठी 1 ते 5, 6 ते 8 मराठी मीडियम 126 जागा, 83 जागा. खाली बघूया, इथे बघा, मराठी मीडियम 6 ते 8 20 जागा, 11 जागा. आणि सगळ्यात शेवटी आहे मराठी मीडियम 251 जागा. ठीक आहे, आता बघूया पुढची जी जाहिरात आहे ती एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जळगाव, प्रायमरी विदाऊट इंटरव्ह्यूची जागा आहे. कोणती मीडियम? जागा किती आहेत? 205. किती जागा आहे? 205 जागा आहे. तुम्ही इथे कोणत्या मीडियमसाठी आहेत बघा. मीडियम आहे उर्दू मीडियम. इथे दाखवतो मी, उर्दू मीडियम 150 जागा आहे उर्दू मीडियमसाठी. 37 जागा आहे. नंतर किती जागा आहे? 18 जागा आहे. म्हणजे बघा, उर्दू मीडियमसाठी किती जागा जास्त आहेत. ठीक आहे, आता थोडंसं खाली जाऊया. वर्ग 1 ते 5 आणि 6 ते 8साठी जागा आहेत. ठीक आहे,
खाली जाऊया. आपण फक्त प्रत्येक झडपी घेणार आहोत फास्टमध्ये. नंतर आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्हा परिषद आहे बघा इथे. बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये किती जागा आहे एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 185. बुलढाणा जिल्हा परिषदवाले 185 जागा आहे तुमच्यासाठी. नंतर कशासाठी आहेत बघा इथे. मराठीसाठी आहे 83, 1 ते 5 साठी. मराठीसाठी आहे 37. मराठी मीडियमसाठी आहे किती जागा आहे इथे 65 जागा आहे. ठीक आहे. मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी एकूण टोटल जी आहे बुलढाण्याची ती आहे 185. ठीक आहे. ओके, फास्टमध्ये बघतोय आपण थोडं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. ठीक आहे. आता बघा इथे पुढची जिल्हा परिषद जी आहे ती बुलढाणा. आता ही कदाचित इंग्लिश मिडियमसाठी किंवा उर्दू मिडियमसाठी असेल. ठीक आहे. प्रायमरीसाठीच 1 ते 5, 6 ते 8साठी. जागा किती आहे उर्दूच्या किंवा जागा किती येते अगोदर ते बघूया. 1 मिनिट. जागा किती येते बघूया. जागा आहे 83. किती जागा आहे 83 जागा आहे. ठीक आहे. ओके, हा बुलढाण्यावरच आहे. आपण मधात थोडा आपण बॅकला गेलो होतो. ठीक आहे. आणि कोणतं मिडियम आहे बघा, मी सांगितल्याप्रमाणे उर्दू मिडियम आहे. उर्दू मिडियमसाठी जागा बघा बुलढाण्याच्या उर्दू 1 ते 5, 6 ते 8साठी. मॅथ सायन्ससाठी ऑल सब्जेक्टसाठी 58 जागा आहे. ऑल सब्जेक्टसाठी 1 ते 5, 6 ते 8साठी 8 जागा आहे. आणि इथं बघा 10 जागा आहे आणि 7 जागा आहे. 1 मिनिट. परत आपलं काय होतं की बॅकला जातो. ठीक आहे. गडबडीमध्ये आज एवढे व्हिडिओ बनवावं लागतात. 10 जागा आहे, 7 जागा आहे. आणि टोटल जागा ज्या आहे उर्दूच्या बुलढाणा झडपीमध्ये त्या आहेत 83. तुम्ही बघा किती घाईगडबड चालू आहे आणि किती घाईगडबडमध्ये कामं सुरू आहेत आता हे सर्व. पुढची जी जिल्हा परिषद आहे ती आहे अकोला. ठीक आहे. अकोला जिल्हा परिषद बघा. आता मराठी मीडियमसाठी बघूया पहिले. एकूण वॅकन्सीज किती आहेत 26 वॅकन्सी आहे. उर्दूसाठी किती आहे. उर्दूसाठी सुद्धा 26च आहे. हे बघा इथे उर्दूसाठी 26च आहे. बाकी तर ते सारख्याच असणाऱ्या सूचना ज्या आहेत त्या. नंतर आहे वाशिम जिल्हा परिषद. वाशिमच्या किती जागा आहेत एकूण जागा आहेत 175. ठीक आहे. मराठी मीडियमसाठी हे मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही आता. नंतर उर्दूसाठी आहे का बघू द्या मला. काही इंग्लिश मिडियमच्या सुद्धा जागा आहेत आता. इंग्लिश मिडियमवाले विद्यार्थी किंवा हिंदी मिडियमवाले विद्यार्थी. उर्दूच्या किती जागा आहेत या उर्दूच्या असतील. हां, एक मिनिट. कशा जागा आहेत या मराठी. सोशल सायन्स जागा आहेत. सोशल सायन्ससाठी चांगली बातमी आहे. सोशल सायन्ससाठी जागा आहेत 5, 3, 4, 2, 2, 3. ठीक आहे. जागा ज्या आहेत त्या एकूण जागा ज्या आहेत 24 आहेत. 24 जागा आहेत. ओके. पूर्ण जाहिराती टेलिग्राम चॅनलला आहे आपल्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. थांबा 1 मिनिट, मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतोय. आता आहे अमरावती झडपी. व्हिडिओ सगळे अगोदर टाकतोय आपण, त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा. अमरावती झडपीमध्ये अमरावतीची किती जागा आहे एकूण अमरावतीची जागा आहे एकूण 219. ठीक आहे. नंतर आता पुढे एकूण जागा ज्या आहे अमरावतीच्या त्या आहेत 440. बघा अमरावतीच्या किती जास्त जागा आहेत. भरपूर जागा आहे अमरावतीच्या. 1 ते 5 साठी आहे 322 पदं. 6 ते 8 साठी आहे 84. 6 ते 8 साठी आहे 34 पदं लँग्वेजसाठी. एकूण पदं आहे 440 अमरावतीची. पुढची जिल्हा परिषद बघूया. अमरावतीचं आहे. कदाचित ही जाहिरात उर्दू मिडियमसाठी असेल जसं आपण आतापर्यंत बघत आलो आहे. खाली गेल्यानंतर आपल्याला कळणारच आहे. एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 14. किती जागा आहेत एकूण जागा ज्या आहेत त्या 14 आहेत. ठीक आहे. आता खाली जाऊया. मराठी लँग्वेज विषयासाठी 14 जागा ज्या आहेत एकूण. ठीक आहे. 6 ते 8 साठी. काही लँग्वेजसाठी मराठी मिडियमसाठी, उर्दूसाठी नाही, मराठी मिडियमसाठी आहेत. सर्व मिडियमच्या जागा आहेत. मराठी मिडियम, इंग्लिश मिडियम, उर्दू मिडियम आणि हिंदी मिडियमसाठी किंवा लँग्वेज विषयासाठी सुद्धा जागा आहेत. जास्त जागा सायन्स मॅथच्या दिसत आहेत. वर्ग 1 ते 5च्या दिसत आहेत. आता ही कोणती जिल्हा परिषद आहे. ही जिल्हा परिषद आहे अमरावती. आणि इथे जागा किती आहेत तर ह्या जागा आहेत 66 व्हॅकन्सीज आहेत. आणि बघा उर्दू मिडियमसाठी आहे. आनंदाची बातमी. उर्दू मिडियमसाठी जागा आहेत. या कोणत्या मिडियमसाठी जागा आहेत या उर्दू मिडियम वर्ग 1 ते 5, 6 ते 8.
42 जागा, 6 जागा, ठीक आहे. खाली आहे 16 जागा, 2 जागा. उर्दू मिडियमसाठी एकूण जागा किती आहे? तर या जिल्ह्यामध्ये उर्दू मिडियमसाठी एकूण जागा आहे 66, ठीक आहे. पुढची जाहिरात बघूया. आत्ताशी बघा, आता आपण जवळजवळ आलो. आता वर्धा जिल्हा परिषद यू ऑफिसर. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ठीक आहे. आतापर्यंत पहिल्यांदाच माहिती देतो आहे आपण. 201 व्हॅकन्सीज आहेत मराठी मिडियमच्या. आता बघूया पुढची. वर्धा जिल्हा परिषद सुरू आहे. सेकंडरी आणि हायर सेकंडरी जागा आहे बघा. सेकंडरी हायर सेकंडरी 9वी 10वी 11वी 12वी एक जागा आहे, 2 जागा आहे टोटल. आणि नंतर वर्ध्याचीच विदाऊट इंटरव्ह्यू 7 जागा आहे उर्दू मिडियमसाठी. किती जागा आहे? 7 जागा. 1 मिनिट. 7 जागा आहेत. याला इकडे घेतो थोडं साईडला. किती जागा आहे? 7 जागा आहे. पुढे जाऊया. नागपूर जिल्हा परिषद बघा. नागपूर झडपी आली आता. नागपूर जिल्हा परिषद. नागपूर जिल्हा परिषदेच्या किती जागा आहे? एकूण जागा ज्या आहे नागपूरच्या त्या आहेत 285, ठीक आहे. आणि नंतर पूर्ण आरक्षणासहित नागपूरच्या जागा आहे 418. बघा किती जास्त जागा आहेत नागपूरच्या. याच्यामध्ये बघा तुम्ही मराठी मिडियमसाठी 1 ते 5 साठी किती जागा आहे? 314. आणि 6 ते 8 साठी 1 ते 5 साठीच किती आहे? 104 जागा. ऑल सब्जेक्ट इंग्लिश मिडियमसाठी. इंग्लिश मिडियम आहे, इथं मराठी मिडियम आहे, ठीक आहे. म्हणजे सगळ्यांसाठी जागा आहे, असं नाही की एखाद्या एकट्यासाठी जागा आहेत, सगळ्यांसाठी जागा आहेत. भंडारा जिल्हा परिषद एज्युकेशन ऑफिसर भंडारा. जागा किती आहे भंडाऱ्याच्या? इथे जागा आहे 212. नंतर आहे 20. आणि टोटल जर केली आपण तर एकूण ज्या टोटल जागा आहेत 494 जागा आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 1 ते 5 साठी 393, 1 ते 5 साठी 60 इंग्लिश मिडियम, 6 ते 8 साठी मॅथमॅटिक्स सायन्ससाठी 30 जागा, लँग्वेजसाठी इंग्लिश मिडियम 10 जागा, 6 ते 8 साठी सोशल सायन्ससाठी 1 जागा, ठीक आहे. अशी एकूण टोटल जे वॅकन्सीज आहेत त्या आहेत 494 या जिल्हा परिषदमध्ये, ठीक आहे. आता खाली जाऊया. आता थोडेच राहिले. भंडारा सेकंडरी आणि हायर सेकंडरी 9वी 10वी किती पदं आहेत? 34 जागा आहे एकूण. बघा सेकंडरी आणि हायर सेकंडरीसाठी सुद्धा पदसंख्या 34. मराठी मिडियमसाठी आहे. सोशल सायन्ससाठी 6 जागा आहे. बघा जे म्हणतात सोशल सायन्ससाठी जागा नाही, सोशल सायन्ससाठी काही जागा आहेत, 6 जागा आहे इथे. ऑल सब्जेक्टसाठी 2 आहे. स्पेशल टीचरसाठी सुद्धा आहेत. आर्ट टीचरसाठी 1 आहे. स्पेशल टीचर वर्क एज्युकेशनसाठी 1 आहे. मॅथ सायन्ससाठी 18 आहे. लँग्वेजसाठी 6 आहे. एकूण ज्या जागा आहेत या जिल्हा परिषदेमध्ये त्या आहेत 34. पुढे जाऊया. भंडारा जिल्हा परिषद सेकंडरी हायर सेकंडरी विदाऊट इंटरव्ह्यू एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 30. किती जागा आहेत? 30 जागा आहेत मराठी मीडियमसाठी. ओके पुढे जाऊया. आता मी फक्त तुम्हाला आकडेवारी सांगतो, पटपट आकडेवारी सांगतो. गोंदिया आहे. गोंदियाची आकडेवारी किती आहे? गोंदियाची आकडेवारी एकूण आकडेवारी जी आहे गोंदियाची 5. गोंदियामध्ये 5 5 10 है ना, 10 आहे आकडेवारी. आणि ही कोण आहे? गोंदिया. आकडेवारी किती आहे एकूण? 52. एकूण आकडेवारी गोंदियाची 95, ठीक आहे. आपल्याला सर्व जाहिराती बघायच्या आहे, त्याच्यासाठी सर्व जाहिराती दाखवतोय तुम्हाला पहिल्यांदाच, ठीक आहे. 95 जागा आहे. याच्यामध्ये हिंदीसाठी आहे, हिंदी मिडियमसाठी बघा पहिल्यांदा हिंदी मिडियम आला इथं, ठीक आहे. हिंदी मिडियम आणि त्याच्या खालचं सुद्धा हिंदीच मिडियम आहे, ठीक आहे. इथं सुद्धा हिंदी मिडियम आहे. एकूण जागा किती हिंदी मिडियमच्या? तर एकूण जागा आहे 95. खाली जाऊया. गोंदिया. आता हे उर्दू मिडियमसाठी असेल बहुतेक, सॉरी मराठी मिडियमसाठी आहे. 478 जागा. एवढ्या जागा म्हटल्यानंतर मराठी मिडियम असेल कदाचित. 478 जागा हा मराठी मिडियमसाठी आहे. 1 ते 5 साठी 76, 1 ते 5 साठी 383 मराठी मिडियम. इंग्लिश मिडियमसाठी 76 आहे. मराठी मिडियमसाठी 6 ते 8. मॅथ सायन्स 10 जागा आहे. नंतर 9 जागा
सोशल सायन्ससाठी मॅथ सायन्ससाठी इंग्लिश मिडियम एकूण 478 जागा आहे. 478 जागा. नंतर आहे गोंदियाच, ठीक आहे. उर्दू मिडियमसाठी असेल आता ही 32 जागा. मराठी मिडियमसाठी आहे. मराठी पण सोशल सायन्ससाठी आहे, चांगलं आहे. लँग्वेज, सोशल सायन्स, मॅथ सायन्स आणि लँग्वेज 32 जागा आहे, ठीक आहे. किती जागा आहे? 32. पुढे जाऊया. गोंदिया 18 जागा आहेत. थोडं फास्टमध्ये घेऊया आता, ठीक आहे. तुम्ही व्यवस्थित जाहिराती वाचू शकता. आता हे वरच्या वर्गासाठी आहे 18 जागा. नंतर प्रत्येक एज्युकेशन ऑफिसर बघूया आपण. एज्युकेशन ऑफिसर गडचिरोलीसाठी चांगल्या जागा असतील इथे. आता गडचिरोलीसाठी जागा बघा किती आहे. बापरे, गडचिरोलीसाठी 815 जागा आहे. गडचिरोलीसाठी जागा किती आहे? 815. गोल्डन चान्स 737, 44, 34, 815 जागा एकत्रित. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त वॅकन्सी आहे सगळ्यांसाठी. नंतर इथे 9 जागा आहे हायर आणि हायर सेकंडरीसाठी, ठीक आहे. आता खालची जिल्हा परिषद गडचिरोलीज हिंदी मिडियमसाठी 2 जागा. आता आहे गडचिरोलीच, पण कोणतं मिडियम आहे बघू द्या मला पहिले. मराठी मॅथ सायन्स 2 जागा. हां, आता आहे चंद्रपूर. इथे सुद्धा चांगली पदसंख्या असेल. आपण सांगितल्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा परिषद एकूण जागा किती आहेत बघा. चंद्रपूर 585. आपण जे सांगितलं होतं ते झालं की नाही? 585. नंतर खाली जाऊया. चंद्रपूरच आहे. एकूण जागा 19 आहेत. मराठी मिडियमसाठी आहेत 6 ते 8साठी, मॅथ सायन्ससाठी. चंद्रपूरच असेल खाली. चंद्रपूरच आहे. 6 जागा आहेत मराठीसाठी, लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स सायन्ससाठी. प्रत्येक झडपी आपण थोडी फास्टमध्ये घेतो आहे. नंतर आहे यवतमाळ. आता इथं बघा यवतमाळमध्ये किती वॅकन्सीज असतील. यवतमाळमध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्या बघूया किती आहे. इथे चांगल्या वॅकन्सीज असतील बघा. यवतमाळ सर्वात गोल्डन जिल्हा, 701 पदसंख्या आहे. मराठी मिडियमसाठी आहे 701 जागा. नंतर नाशिक. आता हे तर खूप महत्त्वाचे आपल्यासाठी. नाशिक जिल्हा परिषदमध्ये किती जागा आहेत बघूया. याच्यामध्ये सुद्धा जास्त जागा असतील. नाशिक रेकॉर्ड तोड आकडेवारी 999. 1000 जागा आहेत जवळपास. 617 1 ते 5साठी, 246 नाशिकमधून, 6 ते 8साठी 136 जागा, टोटल 999. आता कोणती नाशिकच आहे. 10 जागा. ठाणेचे किती वॅकन्सीज. ठाणेसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. याच्यासुद्धा चांगल्या वॅकन्सीज असतील. ठाण्याचे आहे टोटल वॅकन्सी 499. प्रत्येक वर्गासाठी आहे. मी ते आता वाचत नाही बसत, ठीक आहे. थोडं चांगल्या पद्धतीने दाखवतो तुम्हाला. 27 जागा आहेत उर्दू मिडियमसाठी सुद्धा जागा आहेत इथे, ठीक आहे. 27. पुढची जिल्हा परिषद कोणती आहे? एक मिनिट. रायगड. इथं सुद्धा वॅकन्सीज चांगल्या असतील, असायला पाहिजे. रायगड किती वॅकन्सीज आहेत? रायगड 485 वॅकन्सीज आहेत रायगडमध्ये. 485 टोटल वॅकन्सीज बघा. सगळ्यांसाठी जागा आहेत, काळजी करू नका, ठीक आहे. रायगडच आहे. उर्दूसाठी रायगडमध्ये किती जागा आहे? उर्दूसाठी रायगडमध्ये 35 जागा. पुणे जिल्हा परिषद इथे सुद्धा चांगल्या जागा असतील बघा. पुणेच्या जागा किती आहेत एकूण? 593. 600 जागा आहेत. काही 1 ते 5साठी आहे 324, नंतर 38 1 ते 5साठी, नंतर 231 6 ते 8 मॅथ सायन्स,
पुणे मॅथ सायन्स 231 जागा, एकूण जागा 593. कोणती आहे आता? पुणे. किती जागा आहे इथे? 6. वरच्या वर्गासाठी असेल, सॉरी वरच्या वर्गासाठी नाही, उर्दू मिडियमसाठी आहे. उर्दू मिडियमसाठी एकूण जागा किती आहे? 6 आहे. हे बघा, उर्दू मिडियम. ठीक आहे, मॅथ सायन्स आणि बाकीच्या याच्यासाठी. पुढची जिल्हा परिषद बघूया आता. पुढची जिल्हा परिषद कोणती आहे? अहिल्यानगर. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याची आकडेवारी सुद्धा मी तुम्हाला सांगणार सगळी. किती आकडेवारी एकूण? 241. अहिल्यानगरमधून 241. अहिल्यानगर 27 जागा आहेत. किती जागा इथे? 27. कोणत्या मीडियमसाठी बघू द्या. उर्दू मिडियमसाठी 27 जागा आहेत अहिल्यानगरमधून. ठीक आहे, पुढे जर काही बोलताना चुकी झाली असेल तर माफ करा मला, कारण की खूप फास्टमध्ये घेतोय आपण आणि एवढी माहिती सांगण्याला आज मी काय म्हणलं, आज खूप धावपळ आहे. बीडमध्ये किती वॅकन्सीज आहेत? बीडमध्ये काहीच वॅकन्सी नव्हत्या, तरीसुद्धा 19 जागा आलेल्या आहे बीडमधून. मराठवाडा. ठीक आहे, उर्दूसाठी सुद्धा जागा आहेत काही. नंतर कोणती आहे आता? पुढे आहे धाराशिव. किती जागा आहे बघूया. धाराशिवमध्ये चांगल्या जागा आल्या 145. प्रत्येक जागा महत्त्वाची आपल्यासाठी. डायरेक्ट आता झडपी घेऊ पटापट. ठीक आहे, नंतर आहे सोलापूरसाठी किती जागा आहे बघूया. चांगल्या वॅकन्सी येतील इथून. सोलापूरमध्ये 500 वॅकन्सीज आहेत. चांगल्या वॅकन्सीज आल्या मराठी, उर्दू, इंग्लिश मिडियमसाठी. सोलापूर नंतर कोणती आहे आता बघू द्या मला. मराठीसाठीच आहे, सेकंडरी हायर सेकंडरीसाठी आहे ही. 6 जागा. सातारा बघा, साताऱ्यासाठी किती जागा आहेत? चांगल्या जागा यायला पाहिजे साताऱ्यामधून आहेत 520 जागा. आता थोड्या कमी झडपी राहिल्या. सातारामध्येच किती जागा आहे बघूया. एकूण जागा 2 आहे. वरच्या वर्गासाठी असतील किंवा वरच्या वर्गासाठी आहे 2 जागा. रत्नागिरी, आता इथे चांगली पदसंख्या असणार. कोकण विभाग, रत्नागिरी चांगल्या जागा असला पाहिजे. वा शाबास, रत्नागिरी 687 जागा. सर्व मिडियमसाठी, मराठी, उर्दू, इंग्लिश, हिंदी. ठीक आहे, उर्दूसाठी किती जागा आहे? 66 जागा आहे रत्नागिरीमधून. उर्दू 66. एज्युकेशन ऑफिसर सिंधुदुर्गमध्ये किती जागा आहे? इथून सुद्धा चांगल्या जागा वॅकन्सी यायला पाहिजे. 282. किती वॅकन्सीज एकूण? 282 वॅकन्सीज आहेत. 1 मिनिट, 282 वॅकन्सीज आहेत. सिंधुदुर्ग विदाउट इंटरव्ह्यू 13 जागा. उर्दूच्या किती जागा आहेत? 13 सिंधुदुर्गमध्ये. थोडंच राहिलं आता, 2-4 पेजेस राहिले फक्त. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये व्हॅकन्सीज चांगल्या यायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये किती वॅकन्सीज आहेत? शाबाश, कोल्हापूरमध्ये 606 वॅकन्सीज आहेत. ठीक आहे, आता फक्त नावं घेऊ झडपीचे. पुढे पटापट. व्हिडिओला लाईक आणि हाईप करायला विसरू नका. कोल्हापूर आहे 18 जागा. आता 1-2 झडपी राहिल्या. ठीक आहे, आता कोणती आहे पुढची झडपी? सांगली जिल्हा परिषद. एकूण जागा ज्या आहेत त्या आहेत 80. एकूण किती आहे? 80. हे बघा, 80 जागा आहेत. आणि कन्नडासाठी आहेत 56 जागा सांगलीमध्ये. कन्नड मिडियमसाठी सुद्धा जागा आहेत. सांगली 390 जागा. बघा, सांगलीतून जागा किती जास्त आहेत? 390. मराठी मिडियमसाठी जागा असतील या. सांगली 9 जागा.
उर्दू मिडियमसाठी असतील. हो, 9 जागा उर्दू मिडियमसाठी आहे सांगलीमधून. आता 1-2च झेडपी राहिली, एकच झेडपी राहिली असेल कदाचित, 1-2 झेडपी. आता आहे पालघर. पालघरमध्ये किती आहे शेवटी लकी ड्रॉ. पालघर, अरे बाप, पालघर 1294, 1300 वॅकन्सीज आहेत जवळपास पालघरमधून. 700, 400, 150, 16, 1294. पालघरनं चांगलं काम केलं यावेळेस. 36 जागा येते पालघरमधून. कोणासाठी आहे बघूया. उर्दू मिडियमसाठी आहे 36 जागा. चांगलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे या सर्व जाहिराती होत्या आणि तुम्हाला डिटेल माहिती एकाच व्हिडिओमध्ये नॉनस्टॉप दिलेली आहे. त्याच्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त इतर आपल्या अभिभावकांपर्यंत पोहोचवा. पहिल्यांदा पूर्ण जिल्हा परिषदेची यादी जी आहे आपल्या चॅनलवर आली, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.